एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव घेण्याची लायकी संजय राऊत या माणसाची नाही, जो माणूस दिवस रात्र खोटं बोलतो, इतिहासाची मोडतोड करतो आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. मला त्याला स्पष्ट सांगायचं आहे की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पश्चिम बंगालमध्ये 1940ला मुस्लिम लीग सोबत मंत्री होते, कारण ती परिस्थितीजन्य राजकारण होतं. पण त्याच काळात त्यांनी ब्रिटिशालाही विरोध केलेला आहे, त्यांच्या धोरणाला विरोध केला आणि बंगालचा एक भाग भारतात राहावा म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका घेतलेली. तुम्ही जे म्हणतात ना स्वातंत्र्य लढ्याला त्यांचा विरोध होता, हा तुमचा मूर्खपणा आहे. तुम्ही इतिहास वाचायला पाहिजे, जाणून घ्यायला पाहिजे, पण तुमच्या अंगी ती क्षमताच नाही. केवळ खोटं बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा तुमचा उद्योग आहे. स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी विरोध केला नाही, उलट डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी प्रखर राष्ट्रभक्त होते, म्हणून त्यांनी या राष्ट्रासाठी बलिदान केलेलं आहे. 370 कलमाला विरोध केला आणि त्यांनी रक्त सांडलं या भारत मातेच्या रक्षणासाठी. उगीच काहीतरी खोटं बोलायचं आणि गप्पा ठोकायच्या हे धंदे आता बंद करा.